नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं भटकंती मराठीमध्ये. आजचा व्हिडिओ फक्त एक प्रवासाचा नाही, तर आयुष्याच्या कायम लक्षात राहील अशा अनुभवाचा आहे. आषाढी वारी 2026 हडपसर ते दिवेघाट हा प्रवास आपण आज एकत्र अनुभवणार आहोत. हजारो वारकरी, हातात भगवे झेंडे, कानात घुमणारा विठ्ठल विठ्ठलचा गजर, टाळ मृदुंगांचा नाद आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसणारी भक्ती. खरंच हे वातावरण शब्दात सांगणं खूप कठीण आहे. वारीत चालताना एक गोष्ट सतत जाणवत होती. इथे कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही, कोणी श्रीमंत नाही, कोणी गरीब नाही. इथे प्रत्येक जण फक्त विठुरायाचा वारकरी आहे. पाय थकत होते, पण मन मात्र आणखी पुढे चालत होते. दिवे घाटात पोचलो आणि समोरचं दृश्य पाहून अक्षरशः मन भरून आलं. डोंगरामधून वाहणारा वारकऱ्यांचा महासागर, भगव्या झेंड्याने भरलेला घाट आणि ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषाने दुमदुमलेलं संपूर्ण वातावरण. हा क्षण कॅमेऱ्यात कैद करता आला, पण डोळ्यांनी जे अनुभवलं ते शब्दात मावणं अशक्य आहे. आणि त्यानंतर घडलं असं काही ज्याची मी अजिबात अपेक्षा केली नव्हती. मी सहज आकाशाकडे पाहिलं आणि सूर्याभोवती एक पूर्ण गोलाकार इंद्रधनुष दिसलं. हो, तब्बल 360 अंशाचं इंद्रधनुष्य. काही जण याला नैसर्गिक घटना म्हणतील, पण त्या क्षणी हजारो वारकऱ्यांमध्ये उभा राहून कानात विठ्ठलाचा गजर घुमत असताना मला ते फक्त विज्ञान वाटलं नाही. माझ्यासाठी तो विठुरायाचा आशीर्वाद होता. निसर्गाने दिलेली एक सुंदर आठवण होती आणि आयुष्यभर जपून ठेवावा असा क्षण होता. म्हणूनच वारी ही फक्त पंढरपूर गाठण्याची नाही, तर प्रत्येक पावलावर भक्ती, माणुसकी आणि निसर्गाचा अनुभव घेण्याची यात्रा आहे. तुम्हालाही हा प्रवास आणि हा अविस्मरणीय क्षण आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या वारकरी मित्रांसोबत शेअर करा आणि भटकंती मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या भटकंती सोबत. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी. बघवारी आली दारी झाला देव वार करी बघवारी आली दारी विठू रखुमायेची जडी विठू रखुमायेची जोडी आली पुंडलिका
वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.